नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. नाही घरात नाही, बसा ना. अहो ते घर ऐका, घेऊन या इकडं. तुम्ही मला म्हणता घरात जा, मला हे बघा त्या घरात जायची सुद्धा भीती वाटायला लागली. 4 दिवसापूर्वी आले होते ना, तेव्हा त्या घरामध्ये जरा 2 दिवस राहिले, तरी कालच्यापासून पूर्ण भिंती खचत चाललेल्या आहेत खाली. मला म्हणतात घरात जा म्हणून. घेऊन या बाहेर दोन्ही पण. ते घरात जायची भीती वाटायला लागली. हे घराच्या बाजूला बघा, इथं जिथं बसले ना मी, हे सगळं वाहून गेलेलं आहे. इथं बसायचं काय नाही वाटत, लिंबाखाली बसलो झाडाखाली इथं, पण घरात शिरायची भीती वाटायला लागली कालच्यापासून. थांबणं खूप कठीण आहे इथं. सुट्ट्या तरी किती देणार मला कामातून? सुट्ट्या किती भेटणार? अशा सुट्ट्या नाही भेटत जास्त. असं डोक्याला ताण झाला. आता तुम्ही म्हणता इथं थांबू 2 दिवस, थांबण्यासारखं आहे का हो इथं? मी तरी कसं थांबू? त्याच्यामुळं आज आम्ही मुंबईला निघालो. मी तरी कसं थांबू? आता किती वाजले? काय करू? नाही एकटं काय थांबायचं? नाही ते कुठं व्हायचं, पडलं अंगाव बिंगाव तर ते नाही, ते डोक्याला ताण व्हायचा. म्हणून आता जाणं खूप गरजेचं आहे. इथं थांबायला जागाच नाही ना इथं. आता रात्रीचं नाही थांबत. रात्रीचं थांबायचं नाही, दिवसा थांबायचं नाही. त्याचं काय सांगता येत? किती खाली घसरले गेलं, खचल्या गेलेलं आहे ते. पूर्ण भिंती खाली खचल्या गेल्यात. हे बघा, ते घरामध्ये बसायची भीती वाटते. हे बघा, कालच्यापासून जास्तच भिंती खचत चाललेल्या आहेत खाली. आता मला ऊन नाही झालेलं आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. जास्त ऊन झालंय म्हणून मला तिकडं ना जीवावर आलंय जायचं. नाही तर दाखवलं असं तिकडं पलीकडची साईड तुम्हाला. इतके दिवस काय नव्हतं. मोराचं घर दिसतंय पण घरी नाही वाटत. इतके दिवस काय वाटत नव्हतं, पण आता ही कालच्यापासून ना 4 बोट म्हणजे 4 इंच भिंत पाठीमागं सरकली. इथं राहायचं कसं? म्हणून आज निघालो. आता गाडीची वाट बघतो. गाडी काय माहिती संध्याकाळी येते का सकाळी येते. नाही तर असं व्हावं, आपण गाडीला बसावून हे घर पडावं. झालं, सगळंच झालं. कामात सुट्ट्या भेटत नाही तर कामातले दिवस झालं सुट्ट्या झालेल्या आहेत. कामं सुटावं आणि इथं गावाला यावं तर घरं पडावं. मग झालं, सगळा धिंगाणाच झाला म्हणायचं. मग तसं झालं तर सांगता येत नाही. आता हे घर कधी हे भिंती ढासळ त्यांना सांगता येत नाही. इथं पूर्ण ह्या साईडने खालच्या साईडने पूर्ण रिकामं झालेलं आहे. चारही बाजूने रिकामं झालेलं आहे असं. आणि दारामध्ये एवढा मोठा खड्डा पडलाय. मग इथं कसं थांबायचं? इथं कोणाची तर थांबायचं? अर्धा पसारा इकडे ठेवलाय, अर्धा पसारा तिकडे ठेवलाय. सगळं सामान दुसरीकडे नेऊन ठेवलंय बाकीचं, कारण की शक्यता कमी आहे ना या घराची. आणि हे मला म्हणतात थांबू 2-3 दिवस. थांबा बाई, मी बिलकुल थांबत नसते इथं. आणि बघा, आपण गेलो ना आनंद बाप्पा, हे घराचं काय ना काय फोन येतच असतात की घर तुमचं ढासळलं किंवा पडलं, हे काहीतरी होत असतं. एकटं येऊन काय करायचं? आता मी इकडे परत येणार नाही. किती डोक्याला ताण आहे बघता ना तुम्ही, किती टेन्शनचं काम आहे. किती टेन्शनचं काम आहे. तुम्ही म्हणता व्हिडिओ बनवत नाही, जास्त टायमाला व्हिडिओ सोडत नाही. तर ते व्हिडिओ सोडायला तेवढं डोकं तरी जागेवर पाहिजे, एवढं टेन्शन असतं मला. ते कधी कधी ते मोबाईल ध्यानात येत नाही की आता व्हिडिओ बनवायच्यात म्हणून. आता एवढं टेन्शन होऊन बसलंय ना, ते काही सांगता येईना आणि बोलता येईना. आणि मुंबईला जाता येईना, ढासळता येईल ना ते. मुंबईला जायचं मन होईना आणि इथं थांबायचं मन होईना. इथं थांबावं तर राहायचं कुठं? घरच नाही राहिलं ना, राहणार कुठं? बरं झालं पोरांना आणलं नाही येताना, नाही तर लय टेन्शन झालं असतं. आत्ता खर्च केलाय किती हो? मे महिन्यात ना, मे महिन्यात खर्च केलाय. त्याला लादी नव्हती, उगाच ती लादी टाकून ठेवली. नाही हे मला म्हणायचे की नको लादी टाकू, नको लादी टाकू. पण मलाच काय माहिती की एवढा पाऊस येणार आहे, घरात पाणी घुसन सगळं नाश होईल म्हणून. आता 50-60 हजार रुपये त्या लादीला खर्च केलेला आहे. ऐकलं तर फायदा आहे. अरे ऐकलं तर काय? मी काय अंतर काय म्हणते ते देवा घरून आले की मी, तेव्हा मला ऐकायला मला माहीत पडलं, सपन पडलं होतं की हे वाटोळं होणार आहे 2 महिन्यामध्येच. सगळंच वाटोळं झालं. आणि काय सपन पडतं, सपनाच आलं माझ्या की तुमच्या घरात पाणी येणार आहे. पाऊस कुठं झाला? तिकडं कडीला ह्याला कुठं झाला हो? कड्याला पाऊस झाला. पाऊस नाही, ढगफुटी झाली कड्याला. कडा आष्टी, बीड जिल्ह्यामध्ये कडा आष्टीला पाऊस झाला, ढगफुटी झालं. त्याचं तिकडं पाणी तिकडं आलं कडा आष्टी. तिथं शिना नदीला कडी नदी आहे, तिथं पाणी आलं. त्या नदीला पाणी आलं, ते पाणी डायरेक्ट घरात गेलं. आता हे मला माहिती होतं तेव्हा ह्यांना म्हणलं खर्च नको करायला. माणूस करतं ते चांगल्यासाठीच करतं ना कोणचं पण.
हे मला म्हणतात कशाला तू खर्चच करायचा नसता. अरे झालेल्या गोष्टी झाल्या त्या, आहे की नाही. पाऊस कुठं कड्याला झाला. हे तर घरात पाणी शिरलं म्हणजे पाणी शिरून नाही. हे बघता का कसं झालंय. हे बघा दिसत नसन, आता ऊन पडलंय ना लय, हे दिसत नसन एवढं. रस्ता नदी कुठं खाली, नदी लय लांब आहे खाली तिकडं. इतक्या वर पाणी आलं. नदी खूप लांब आहे तिकडं. ते हे इतक्या वरती पाणी आलं. ते परत ते पाणी येऊन घराला तरी लागायचं नव्हतं ना पाणी. असं झालं. ते घर जरी ती वावराचं ठीक आहे, ते वावराची काय भरपाई भेटेन काय होईन ते होईन, पण ते राहायला घर तरी शाबूत राहिलं असतं. ते घर राहायला पाऊल ठेवायचं नाही राहिलं ना ते घर. असं झालं. पण आता इथं राहण्याची शक्यता कमी आहे. आता इथं शक्यता कमी म्हणजे राहू शकत नाही या घरामध्ये. मला असं वाटतं आम्ही गेलोत ना तर महागारी उस्तर बघा नक्कीच ह्या भिंती कोसळल्या जाणार आहेत. ते महाग होती काय, आपल्या डोळ्यासमोर अशा घटना घडल्यावर जरा टेन्शन येतं. आणि तेच टेन्शन कालच्यापासून तुमच्या दाजीला आलं. ते टेन्शन घेऊन बसल्या. तर म्हणलं काय टेन्शन घ्यायचं, झालं द्यायचं सोडून. म्हणलं कुठं डोक्याला ताण करीत बसायचं. घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात. ते निसर्गाला आपण हात थोडी लावू शकतायत. ते ढगफुटी झाली ना त्याने सगळं हे झालं. अरे आमची काहीच नाही एवढी, काय लोकांचे अख्खे घरं वाहून गेले पाण्यामध्ये. 2 एकर वाहून चालले. 1-1.5 एकर मळशीची जमीन, मळशीची आहे. 1 ते 1.5 एकर वावर वाहून चाललंय.